श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। हर 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 महादेव। येळकोट येळकोट जय मल्हार। श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। तारक मंत्र कसं करता तुम्ही? काय मिळते काय नाही? तारक मंत्र तुला आत्ताच मी दाखवलेला आहे। तारक मंत्र म्हणत असताना अगदी श्रद्धेनं भावनेनं आपल्या मनामध्ये जे काही आहे ते संकट आपल्याला कोणतं आलं असेल, आपल्या डोक्यावर काही कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा आपल्या मनात काही चिंता सतावत असेल किंवा घरातील एखादी लेकराला काही कणकण आला असेल तर तुला तारक मंत्र कशासाठी करायचं आहे? त्याच्यासाठी देवाच्या समोर स्वामीच्या बसायचं आणि एका स्वच्छ अशा ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, खालून एक प्लेट ठेवायचा आणि वरून आपला हात ठेवायचा आणि श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु म्हणायचं आणि मस्तपैकी तारक मंत्र त्यांच्याकडे बघून आपलं जे दुःख आहे मनातून तारक मंत्र म्हणत म्हणत त्यांना सांगायचं आणि ते पाणी जे असतंय ना ते शुद्ध जल असलेलं तीर्थ होतंय आणि ते तीर्थ आपल्या लेकराला पाजवायचं। किंवा तुला सुद्धा कोणती चिंता वाटत असेल तारक मंत्राचं तीर्थ पिऊन बघ, एक 3 दिवसात तुला मस्त अशी शांत झोप लागल आणि तुझी चिंता नाहीशी होईल। गुरुवार कसं करायचं, कधी करायचं? गुरुवार। बर बर। तर मग आता आपल्याला हे भोळं भावडं भक्त आपल्याला असं विचारत आहे की बाबा तारक मंत्र तर मला सांगितलात तुम्ही कसं करायचं, मी आत्ताच तिला करून सुद्धा दाखवलेलं आहे, तर हे कसा अनुभव सांगायचा आहे, तर तिला आता गुरुवारची पूजा कशी करायची ती सांगायचं आहे। तर हे बघ, गुरुवार ज्या वेळेला तुला करायचा असतो त्यावेळेला सगळं घर अगदी स्वच्छ असं कानं कोपरे सगळं घर पुसून घ्यायचं, जाळ्या कुठं ठेवायच्या नाहीत आणि व्यवस्थित गोमूत्र शिंपून घ्यायचं आणि गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या दरवाजाच्या चौकटीला हळदीचं लेपन करायचं। हळद घ्यायची, गुलाब जलमध्ये टाकायचं आणि चौकटीला लावायचं आणि दोन्हीकडे 2 दिवे लावायचे संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळी फक्त हळदीचं लेपन करून दरवाजाची पूजा करायची आणि स्वामी समर्थ आईच्या प्रतिमेला मस्त असं पुसून घ्यायचं, गुलाबजलानं पुसायचं, त्यांच्या फोटोला अत्तर लावायचं आणि पुष्पहार घालायचा। आणि ज्या वेळेला आपण पूजा मांडतो पाटावरती एक नारळ आणायचा आणि नारळ पूजेला ठेवायचं आणि तिथं आपली जपमाळ ठेवायचं, स्वामी चरित्र सारामृताचं आपलं ग्रंथ सुद्धा आणायचा असतो बरं का, आणि स्वामीची एखादी छोटीशी मूर्ती असली तर त्यांचा अभिषेक करायचा आणि सगळं काही पाटावरती मांडायचं, समोर रांगोळ्या काढायच्या, सुगंध उदबत्ती लावायची आणि गंध अक्षदा लावून झाल्यानंतर आपण समोर असं पांडी घालून बसायचं, आपल्या उजव्या डाव्या दोन्ही हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि हळदी कुंकू टाकायचं आणि फुलाच्या पाकळ्यावरती टाकायचे, दोन्ही हात धरून स्वामीकडे पाहायचं आणि अगदी आनंदानं आपल्या मनातलं जे काही दुःख आहे ते स्वामीला सांगायचं। आपण कशासाठी हे गुरुवार करत आहोत? 11 करत आहोत का 7 करत आहोत का 21 करत आहोत का 5 करत आहोत? आणि हे संकल्प करत असताना स्वामीला समोर सांगायचं की हे स्वामी समर्थ आहे, हे गुरुराया, हे ब्रह्मांड नायका, मी जे हे गुरुवार करते ते माझ्या घरामधलं सगळं संकट जाऊन आमच्या घरामध्ये शांतता येऊ दे
असं काय तुम्हाला मनामध्ये आहे प्रश्न ते सांगून वरून पाणी टाकायचं आणि जलामध्ये सोडून टाकायचं ते अक्षदा आणि ते पाणी घेऊन आपल्या डोळ्याला लावून घ्यायचं आणि मग 11 गुरुवार 7 गुरुवार जे काही करायचं आहे ते मस्त बसून ते स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचवायचं 3 अध्याय जर वाचायचं तुम्हाला जर एका मांडीत 21 अध्याय वाचणं झालं तर लय चांगलं जर नाही झालं तर 3च अध्याय वाचायचे प्रत्येक गुरुवारी 3 वाचायचं आणि संध्याकाळची आरती म्हणून संध्याकाळला नैवेद्य दाखवायचं आपण जे जेवतो ते आणि मग आपण जेवण करायचं असं आहे बघ गुरुवारचं व्रत स्वामी समर्थाचं इथं काही आपल्याला खर्चिक बाब नाही आणि जेवढे आपल्या 11 गुरुवार होईपर्यंत स्वामी समर्थाई एकदा आपल्याला येऊन भेट दिल्याशिवाय राहत नाही कोणत्याही रूपात म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि सोमवारी आहे ते नित्य सेवा करत असताना सोमवारी महादेवाची सुद्धा आरती येते बरं का मध्ये तर झालं का तुझं आता समाधान झालं समाधान झालं झालं का हां असं विचारायचं असतंय असं विचारल्यानंतर सांगितलेलं लक्षात ठेवून करायचं असतंय आणि स्वामी समर्थाचं करत असताना अगदी मनातून करायचं आणि श्रद्धा ठेवायची भक्ती करायचं नामस्मरण घ्यायचं इथं काही पैसे खर्चायचे नाहीत